उद्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। तर आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा असल्याने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच ठिकाणी प्रचाराच्या तोफा गल्लोगल्ली धडाडत असताना दिसत आहेत। आपण भद्रावतीच्या प्रचाराचा विचार केला तर भद्रावती लोकसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे 2 नेते खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी अखेर आपापसातील मतभेद विसरून पक्षासाठी एकत्र आल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे। आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे दोन्ही नेते काँग्रेसचे भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्या प्रचाराकरिता एकाच मंचावर एकत्र दिसले। भद्रावती येथे नगर परिषदेच्या निवडणूक दरम्यान आज सेवादल मैदान नगर परिषदेजवळ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुरेश अडवाले मंचावर उपस्थित होते। आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भद्रावती येथील बाळासाहेब प्रवेशद्वारापासून नागमंदिर पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कुशल मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुनाज शेख, शहराध्यक्ष सूरज गावंडे, प्रशांत काळे, धनंजय गुंडावार, रामू तिवारी आदींची उपस्थिती होती। यावेळी सुनील नामोजवार यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार काय म्हणाले? ना खाने दूंगा और जितने भी खाने वाले हैं उसको मैं साथ में लिए बगैर छोड़ूंगा। जितके जेवढे भ्रष्टाचारी आहेत तेवढे मोदी सरकारच्या सोबत आहे। 70,000 करोड़ का घोटाला म्हणे अजित पवार, 70,000 करोड़ का गाडाभर पुरावे घेतले त्या आमच्या फडणवीस साहेबांनी। मोर्चा काढला देवा भाऊ, चक्की पिसिंग पिसिंग म्हणे आणि सोबत जाऊन अजित पवारांच्या मांडीला मांडी घालून बसतात। भारतीय जनता पक्ष म्हणजे एक येतं ना व्हॉट्सअपवर येतं, चिकन कापून खाली तर चिकन पार्टी, मटन कापून खाली तर मटन पार्टी, पण माणसाला कापून खाते ती भारतीय जनता पार्टी। पुरा माणूस बर्बाद करतो, माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे। भारताला 1 क्रमांकावर नेऊन ठेवला आहे मोदी साहेबांनी, पण कशामध्ये? महिलांवरील अत्याचारात, बलात्कारात जगात भारत 1 नंबरवर पोहोचला आहे। हे या भारताच्या शर्मेनं मान घालावी असं हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। भारत कुठे नंबरवर 1 वर आहे? महिलांच्या अत्याचारामध्ये भारत 1 नंबरवर पुढे आहे। बेरोजगारीमध्ये भारत 1 नंबरवर पुढे आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये भारत 1 नंबरवर पुढे आहे। जगामध्ये सर्वाधिक असलेल्या कर्जामुळे भारतावर सर्वाधिक कर्ज आहे आणि भारत कर्जामध्ये सुद्धा नंबर 1 वर आहे। ही आमची उपलब्धी आहे। अरे काय दिलं मला कळत नाही। बरा झाला सुनील भाऊ आमच्याकडे आला, मजाक नाही सांगत। सामान्य माणसाला न्याय नाही तिथे, सामान्य माणूसच नाही। यामध्ये तुम्ही चांगला निर्णय घेतला, कारण 11 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने एक तरी सांगावं गरिबासाठी आणलेली योजना सांगा तुम्ही। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना कुणी आणली? काँग्रेस। आता ते त्याच्यामध्येही वर्षभर झाला पैसे मिळत नाहीत म्हातारीला, 1 वर्ष होत आहे। नवीन आणलं त्याच्यामध्ये केवायसी। आता या म्हाताऱ्याचा किती घासला तरी थुका लावून ठसाच उमटत नाही, तर काय अंबाडीच्या भुलक्याची केवायसी निघाल तिथं? काय निघणार आहे?